अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात नुकसान झालं तर विदर्भामध्ये एलो मोझॅक आणि सततच्या पावसामुळे सोयाबीन कपाशीचं अतोनात नुकसान झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्री जे आहे ते फील्डवर जात आहे। माझ्यासोबत वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर जी आहेत। सर, तुम्ही फील्डवर निघालेले आहे पाहणी करण्यासाठी, काय परिस्थिती आहे? वर्धा जिल्ह्यामध्ये देखील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी शेतींचं आणि काही ठिकाणी घरांचं नुकसान झालेलं आहे। विशेष करून आमच्या जिल्ह्यामध्ये कापूस आणि सोयाबीन याचं मोठ्या प्रमाणावर पीक घेण्यात येते, परंतु कपाशीवर त्या ठिकाणी एलो मोझॅक आणि चारकोल रॉट हे बुरशी आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकाचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। आपण याच्या आधी देखील दौरा केलेला होता। पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनानुसार आज देखील दौरा करतोय। आमच्या सेलू तालुक्यातल्या भागामध्ये विशेष करून सुरगाव, शिरसमुद्रपूर, अकोली या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि संपूर्ण जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्याचे तातडीनं पंचनामे करण्याकरता सुरुवात प्रशासनाला करायला लावली होती। आज पुन्हा एकदा दौरा काढून प्रशासनाकडून याचा संपूर्ण अहवाल मागणार आहे। राज्य सरकारनं जे पॅकेज काल जाहीर केलं 2000 काही कोटींचं, ते फक्त मराठवाड्यासाठी आहे की विदर्भातल्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे? नाही, संपूर्ण राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे, ह्या बळीराजाला मदत करण्याकरता हे पॅकेज त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलेलं आहे आणि निश्चितपणे सरकार हे खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे। जे जे शेतकरी अडचणीत आलेले आहेत त्यांचा मदत करण्याचा प्रयत्न हा सरकारचा राहणार आहे। काल तुम्ही भंडारा जिल्ह्यात जाऊन आले, तिथल्याही अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतलेली, काय परिस्थिती आहे भंडारा जिल्ह्यात? त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्या ठिकाणी पंचनामे करण्याची सूचना दिलेल्या आहे आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना देखील आपण मदत करणार आहोत। सुप्रिया सुळे मागणी करतायत देवाभाऊकडे की ओला दुष्काळ जाहीर करा। उद्धव ठाकरेजी म्हणतात की कर्जमाफी करा। नाही, परिस्थिती पाहून, राज्यातली परिस्थिती पाहून योग्य वेळी निर्णय निश्चितपणे घेण्यात येतील, परंतु आज शेतकऱ्याला सर्वतोपरी मदत करणं हे सरकारचं ध्येय आहे। कर्जमाफीचा विचार होऊ शकतो भविष्यात? निश्चितपणे जर का तशी परिस्थिती निर्माण झाली तर शासन त्याकरता पुढाकार घेईल। भाऊ, आता जी मदत दिलेली आहे 2000 काही कोटींची, ती पुरेशी नाही शेतकऱ्यांसाठी। तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बांधावर जाऊन आले, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे। त्या मदतीत केंद्र सरकारकडनं आणखी काही मदत मिळू शकेल? नाही, जशी जशी परिस्थिती निर्माण होते त्या त्या पद्धतीनं मदतीचे शासन निर्णय हे राज्य सरकारने निर्गमित केलेले आहे। अजून जसा जसा आढावा त्या पुढे येईल, अहवाल जसे पुढे येतील त्यावरती शासन निर्णय काढून मदत करण्यात येईल। केंद्राला देखील त्या ठिकाणी मदत आम्ही राज्य सरकारकडून मागू। शेवटचा प्रश्न, तुम्ही भंडारा आणि वर्ध्याचे पालकमंत्री आहात, तिथेही नुकसान आहे मोठ्या प्रमाणात। तिथले रिपोर्ट्स, पंचनामे कधीपर्यंत सरकारपर्यंत जाईल आणि जी मदत जाहीर झाली ती शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी पोहोचेल? मे आणि जून महिन्यामध्ये देखील आपण बघितलं तर त्या ठिकाणी काही प्रमाणात अतिवृष्टी झाली होती। आम्ही तातडीनं पंचनामे केले, सरकारकडे अहवाल देखील सादर केला होता आणि सरकारची मदत देखील वर्धा जिल्ह्याला आणि इतर 3-4 जिल्ह्यांना त्या ठिकाणी विदर्भातल्या मिळालेली आहे। याचा देखील तातडीनं अहवाल जसा पंचनामे तयार झाल्याबरोबर त्या ठिकाणी अहवाल सरकारकडे सादर करण्यात येईल आणि मदत त्या ठिकाणी सरकारकडून निश्चित मिळेल। धन्यवाद। वेळ आल्यावर कर्जमाफीचा विचार नक्की होईल असं म्हणतायत राज्यमंत्री पंकज भोयर। कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन नोमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।